आपलं स्वागत आहे. आपण प्रभाग क्रमांक 3 मध्ये आलेलो आहोत आणि आपण लोकांची समस्या आपण जाणून घेऊया. आम्हाला 100 नाही आहे. नाव काय आपलं? उज्ज्वला ताई विजय खिल्लारे. हां. 100 नाही आहे, लाईट नाही आहे, अजून नाली नाही वाहत चांगली, अजून पाणी येईना आम्हाला 4-4, 5-5 दिवसाला पाणी यायले. गेले मागील नगरसेवक जे होते ते आपल्याला येऊन भेट वगैरे देत होते का? भेट असंच आता या टायमाला भेट, दुसरं काही यायचं नाही आहे. अजून तुम्हाला अपेक्षा काय आहे तुम्हाला? अपेक्षा आता हेच आमचे कामं जे रखडलेले आहेत, रोड नाही आहे आम्हाला अच्छा. यायला. बरसातीचा फक्त रोड पाणी येतं, लई परेशानी येते. अजून काही कौशल्या ताई जे इथे उभा टाकलेले आहेत त्यांच्याबद्दल काय तुमचं मत आहे? आता आमचे कामं जर केले तर कौशल्याताईला आम्हाला मत कुणालाही द्यायचंय. जे आमचे कामं करणार आहेत त्यांना आम्ही मत देणार. आमचे कामं द्या करून आम्ही मत देतात. आमचं काही इतक्या लवकर होणार नाही. नाही नाही झाल्यावरची तुम्ही गोष्ट आहे. निवडून द्यायची, तुम्ही जिम्मेदारी द्या, आम्ही तुमचे काम पूर्ण करून जिम्मेदारी तयार आम्ही होते. देऊ. हा. जिम्मेदारी आम्हाला जे कोणी काम करणार आहेत त्यांना पक्षाने दिलेले सर्व उमेदवार नवीन आहेत आणि हा. त्यांच्यामुळे आणि ते ही आपल्यासाठी विकासाची गरीब धडपड आहे आहेत. तुम्ही काय करा, ह्याला निवडून द्या. तुमच्या ज्या समस्या आहेत तुम्ही ऑफिसला येऊन मांडू शकता. त्यावेळेस तुमच्या ज्या समस्या आम्ही सॉल्व्ह करून देऊ. तुमची विनंती एवढी आहे, तुम्ही ज्या आता आपण आपल्यासारखेच माणसं आहेत, ह्याला निवडून द्यायची तुम्ही जिम्मेदारी. जर नाही केलं तुम्ही आमच्या दंडाला धरून इथं डबल आणून दाखवायची जिम्मेदारी तुमची. हा. आम्ही इथं तुमच्यासोबत हे करू की तुमचे जे समस्या आहेत आम्ही सॉल्व्ह करायला तयार आहे. आम्ही मतदान द्यायला तयार आहे. हा. कारण आमचे काम आता झाले इतके दिवस पाहिजे. जे नगरसेवक होते ते आम्हाला इथपर्यंत आले, तुम्हाला पोहोचले आम्हाला माहित नाही. आमचे खुद जे आहेत समजे इथं येऊन तुम्हाला भेटी द्यायलेत. भेटी याच्यासाठी द्यायलेत की तुमचं काही ना काही पुढे व्हावं. आपलं जे आहे गरिबी, आपल्याला ही परिस्थिती म्हणजे आपल्याला का नाही समजा खाली समजलेलं आहे. आपल्याला याच्यामध्ये राहायचं नाहीये. जसं जे झालेलं आहे ना, आपले जे रोड आहेत, तुमची लाईटीची प्रॉब्लेम, गटरायची, नाल्याची, आम्ही समजी तुम्ही जसं हक्कानं आम्हाला बोलता आम्ही तुमच्या हक्कानं समजे कामं करून देऊ. ही जिम्मेदारी आमची राहील. हो ना. ठीक आहे. चला. काय काम करून देणार नागरिकांचं? नागरिकांचं सर एक आमची समस्या त्याची गंदगी जे दिसायली आम्हाला स्वतः इथं आल्याच्या नंतर ही गंदगी आम्ही साफ करायला आम्ही दर नगरपालिकेच्या गाड्या लावणार इथे माणसं पण राहते नाही तर रस्ते साफ करून आम्ही रस्त्याला झाडू मारायला, नालेला संपूर्ण एवढ्या जेवढ्या ज्या समस्या सांगितल्यात तेवढ्या समस्या आम्ही करून द्यायला तयार आहे. लाईट नाही मॅडम आता किती हा, दिवस आम्ही झाले तेच आमच्या म्हणालो इथे तुमची यावं. लाईट राहून संपूर्ण तुम्ही जेवढ्या समस्या सांगता आम्ही सॉल्व्ह करायला तयार आहे. सगळं खड्डे खड्डे, हा. कोणी रोड केला नाही काय रोड नाही. जशाला तसं ते ठेवलं, इकडचं खड्डे कोरडं खड्डे. तसंच ठेवलं हा. इकडं. आपल्याकडे घरकुल काय मंजूर झाले होते? नाही घरकुल पण येणार नाही घरकुल नाही हा. कशातच काहीच नाही. काहीच असं नाही. या वेळेस येतात हा, लोक ताई, आणि म्हणतात आम्ही करून देऊ. हा. झालं नाही तुम्ही असं यायला नाही की तयार आम्ही नाही जसं आलो तसं नाहीये. मुद्दाम आम्ही तुमच्यापाशी याच्यासाठी आलो की आम्ही तुमचे जेवढे प्रश्न आहेत आम्ही सॉल्व्ह करण्यासाठी. असं आम्ही याच्यासाठी येणार गेलो फक्त तुम्हाला भेटून जावं आणि आम्ही तुम्हाला जवळ येऊन आम्ही बोलून तुम्हाला समजत आलो की एवढी आमची विनंती आहे, तुम्ही आम्हाला मत द्यावं. आम्ही तुमच्या जेवढ्या समस्या आहेत घरकुल राहू, तुम्ही जे म्हणता ते आम्ही उभं राहायला तयार आहेत. आमचं एक नाही काही नाही, आमचे 4 जण आहेत. हा, असं एकच आलं भेटून गेलं तसं नाही. आमची जेवढी निवेदन आहेत तर 4 जण देतील. देऊ मत देऊत आम्ही जे हा. आमच्या समस्या आहेत ते सोडवायला तयार राहा. हा, मग देणार ना घडीला मतदान? हा. राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय हा. प्रभाग क्रमांक 3 लोकांची काही समस्या जाणून घेतलेली आहे आम्ही. त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? नांदेड वाघाळा महापालिकेच्या या निवडणुकीच्या संदर्भाने नांदेड उत्तरमध्ये आम्ही बरेच उमेदवार उभे केलेले आहेत. त्यांच्या प्रचाराच्या दरम्यान आम्ही प्रभागामध्ये फिरत आहोत. आज या ठिकाणी फिरत असताना अंबानगरमध्ये मी मगाशीच म्हणले आमच्या कार्यकर्त्याला की दररोजचं मी फिरत आहे तर पण आज मला अंबानगरमध्ये एवढी वाईट परिस्थिती पाहायला मिळाली की म्हणजे अजिबातच रस्त्यांची काहीच परिस्थिती चांगली नाही. या ठिकाणी दुरावस्था झालेली आहे. आपण पहा आपल्या समोरच किती खड्डे आहेत. नालीचा एवढा दुर्गंध आहे. बऱ्याच ठिकाणी आम्हाला नालीवर उड्या मारून यावं लागले आणि लोक स्वतःहूनच आम्हाला म्हणाले की आता आम्ही यावेळेस राष्ट्रवादीलाच मतदान करणार आहे. राष्ट्रवादीचं वातावरण एकंदरीत शहरामध्ये चांगल्या पद्धतीनं आहे. लोक आता कंटाळलेले आहेत आधीच्या लोकांना. कारण फक्त निवडणुकीपुरतंच विकासाचं आश्वासन देणारे लोक त्यांना नको आहेत आता. कारण आम्ही निवडणुकीच्या पूर्वीपासूनच कामं करतो. आपल्याला माहित आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं काम करतात. ते सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्रीच्या 10 पर्यंत सगळ्या नागरिकांचे प्रश्न सोडवतात, निवेदनं घेतात आणि त्याच्यावर विचार करतात. त्याच अजितदादा पवार साहेबांचे आम्ही कार्यकर्ते आहोत. नांदेड वाघाळा महापालिका ह्या आम्ही नांदेडमध्ये आमचे आमदार आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये लढवत आहोत. आपल्याला माहित आहे की आम्ही जितकं साहेबांना ओळखतो
की नांदेड जिल्ह्यामध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांसारखा काम करणारा एकही नेता आम्ही आतापर्यंत पाहिलेला नाही. जर एखाद्या आमदाराला निवेदन द्यायचं असेल तर अगोदर 10 लोकांना अलीकडे आपल्याला दक्षिणा देऊन पुढे जावं लागतं. तर आमचे साहेब असे आहेत की प्रत्येक कार्यकर्त्याला गेल्याच्या नंतर नमस्कार, जय भीम. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रभाग क्रमांक 3 मधून कौशल्याताई संभाजी रणवीर बोलत आहे. आता ताई, आपण या ठिकाणी निवडणुकीसाठी उभे आहात. तर आम्ही या ठिकाणी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तर खूप समस्या अशा आहेत की आतापर्यंत आमच्याकडे कोणी नगरसेवक आले नाही म्हणले, आणि कोणी आमचं इलेक्शन झाल्यानंतर कुणीच येत नाही म्हणले. आमच्या समस्या प्रलंबित आहेत. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? मी जे आज या पक्षाचं तिकीट घेण्याचं कारण माझं एकच आहे की आमच्या नगरामध्ये एवढ्या मोठ्या समस्या आहेत की रोडाची प्रॉब्लेम आहे, ड्रेनेजची प्रॉब्लेम आहेत, नळाची समस्या आहेत, लाईटची समस्या आहेत. त्यासाठी मी या पक्षाचं तिकीट घेतलं आहे. आणि मला जर या प्रभागातून, सांगवी प्रभागातून जर मला जर जनतेने आज सेवा करायची एवढं मोठं तिकीट दिलेलं आहे मला, तर मी ते सेवा जर मला प्रचंड बहुमताने यांनी निवडून जर आणलं तर मी ही सेवा करणार आहे आणि लोकांच्या समस्या सोडवणार आहे. प्राधान्य कोणत्या तुम्ही समस्या सोडण्यास देणार? प्राधान्य म्हणजे रोडाची समस्या आहे, ड्रेनेजचं आहे, नाल्याचं आहे आणि पाण्याची समस्या आहे, लाईटची समस्या आहे आणि मेन म्हणजे तर आमच्याकडे घंटागाडी येत नाही, कचऱ्याची प्रॉब्लेम आहे. आज जे खाली प्लॉट आहे त्या लोक त्या खाली प्लॉटमध्ये कचरा टाकतात. आम्ही वारंवार महानगरपालिकेला फोन करतो, नगरसेवकाला फोन करतो, पण त्यांनी म्हणतात हो आज येईल, उद्या येईल, पण त्या काही आम्हाला प्रतिसाद देत नाही. आता तुम्ही सर्वसामान्य म्हणून तुम्ही फोन केला, तुम्हाला तर त्यांनी प्रतिसाद दिला नाही. आता तुम्ही पदाधिकारी झाल्यानंतर तुमच्याकडे अधिकारी येईल, आणि अधिकारी आल्यानंतर तुम्ही जर फोन केला आणि त्यांनी जर नाही आली, समस्या नाही सुटल्या, तर काय करायचं? मला जर निवडून आणलं आणि मी जर या वार्डाची नगरसेविका झाली तर मी प्रत्येक अहोरात्री 12ही घंटे मी आज जनतेच्या सेवेमध्ये राहणार आहे आणि त्यांची प्रत्येक समस्या सोडवणार आहे मी. ते त्या ठिकाणी मग लाईटची प्रॉब्लेम राहो की रोडची प्रॉब्लेम राहो की ड्रेनेजची राहो की घंटागाडीची राहो की नाल्याची राहो, हे सगळ्या समस्या मी सोडवणार आहे. जनतेसमोर मी हे आवाहन करते. कसा प्रतिसाद आहे आपल्याला? प्रतिसाद आहे भरपूर आणि राहणार आहे. आपल्या बाजूने जनते काय म्हणत आहे? आपलं नेतृत्व जनतेचं म्हणणं हेच आहे की आम्हाला नगरसेवक जे पाहिजे ते स्वाभिमानी पाहिजे आणि आमचे काम करणारा नगरसेवक पाहिजे. आज लोकांचा प्रतिसाद मला भरपूर आहे आणि ते आज सगळ्यांनाच माहिती झालेलं आहे. आज आपण प्रचार चालू केलेला आहे माझ्या नगरामधला आणि प्रभाग सांगवी 3 मधला. तर आमच्या जनतेशी हेच म्हणणं आहे की आम्हाला आमचा विकास हवा आहे, असा प्रतिसाद चाललेला आहे आणि जनतेचा हा संवाद साधून मी आज समर्थ कार्य सुरू करत आहे. आव्हान काय करतात? मतदारांना काय आव्हान करतात? घड्याळाला मतदान करा आणि आमच्या चारही पॅनलला चांगल्या बहुमताने निवडून द्या आणि आम्ही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही लिहिलेलंच आहे की जे जे तुमच्या समस्या आहेत ते आम्ही तुम्हाला सोडवणार आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतापदादा चिखलीकर यांचे हात बळकट करा, अजितदादांचे हात बळकट करा, एवढंच सांगणार आहे, एवढंच आव्हान देणार आणि मी त्यांच्या अहोरात्री त्यांच्या सहवासात राहणार. नमस्कार, मी श्रीधरराव केशवराव नागापूरकर, नगरसेवक प्रतिनिधी सौ अनिताताई श्रीधरराव नागापूरकर त्या प्रभाग क्रमांक 3 मधून उभे आहेत. त्यांच्यासोबत आमचं 4चं पॅनल आहे. कौशल्या रणवीरताई आहेत, माधवसिंग ठाकूर आहेत आणि कोकाटे साहेब आहेत. आताच काही पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने का उभे टाकलात? कैलासवासी अनंतराव नागापूरकर जे कामगार नेते होते, ज्यांनी आपलं आयुष्य कामगारांच्यासाठी व त्यांच्या विकासासाठी घालवलं, त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही समाजामध्ये काहीतरी चांगल्या प्रकारचं काम करण्यासाठी, जसं अजितदादा पवार साहेब जनता दरबार घेतात त्याप्रमाणे आम्ही मैत्री चौक जनता दरबार मागच्या 5 वर्षापासून सुरू केला आहे. आणि हे करत असताना लाईटच्या समस्या असतील, ड्रेनेजच्या असतील किंवा घंटागाडीच्या असतील, ह्या समस्या तर आम्ही सोडवतोच. पण त्याचबरोबर आम्ही आमचा जो जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे त्यामध्ये बघितलं असेल की 70 वर्षापासून हेच प्रश्न मिटना गेलेत, मग नवीन प्रश्न सोडवणार काय? त्यासाठी आम्ही काय केलं की सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणी युवती यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही एक वचनबद्ध आहोत. त्याचबरोबर आपण पाहिलं असेल मागच्या पावसाळ्यामध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्थित योजना नसल्यामुळं सर्वांच्या घरात पाणी गेलं आणि घरात पाणी गेल्यामुळे लोकांच्या संसाराचं अतोनात नुकसान झालं. त्याचबरोबर ड्रेनेज लाईनचे जे काही आता अर्धवट कामं झालेली आहेत, त्याला स्लूप नाही, त्याला लाईन लेवल नाही. मग अशा प्रकारे काय व्हायला की ते ड्रेनेजचं पाणी बाहेर जाण्याच्या ऐवजी त्या संडासच्या सीटमधून पाणी बाहेर आले. म्हणजे नियोजन कुठल्या प्रकारचं नाही. प्रभागामध्ये आता तुम्ही बघत असाल महिलांना फिरण्यासाठी सुरक्षितता वाटत नाही. आम्ही त्याचा मुद्दा म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे मुख्य रस्त्यावर, जिथं वर्दळीचं ठिकाण आहे त्या ठिकाणी ते आम्ही मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही
बसवण्याचं सुद्धा काम केलेलं आहे. आता आरोग्याचा प्रश्न आहे, कोणी याकडे लक्षच देत नाही. आज मला सांगा, प्राथमिक आरोग्य केंद्र आपल्याकडे फार कमी आहेत. आज एवढी मोठी 21,000ची वस्ती आहे, त्या ठिकाणी आरोग्य केंद्र नाहीये. त्याचबरोबर शिक्षणाचे प्रश्न आहेत. दारिद्र्य रेषेखाली जे व्यक्ती आहेत त्यांना अजून घरकुलाचे प्रश्न त्या ठिकाणी आहेत. प्रभागामध्ये धार्मिक स्थळे आहेत, पण त्यांची अवस्था खूप वाईट आहे. ते धार्मिक स्थळे सुद्धा आम्ही ते सुशोभीकरण करण्याच्या संदर्भामध्ये वचनबद्ध आहोत. आणि त्याचबरोबर प्रभागामध्ये खेळाडूंसाठी मैदान, आणि अजून एक महत्वाची समस्या म्हणजे आज बेकारी वाढलेली आहे. लोक शिक्षण घेत आहेत, विद्यार्थी अभ्यास करत आहेत, एमपीएससीचा अभ्यास करत आहेत की आपलं कुठेतरी भविष्य समोर आलं पाहिजे, त्यानुसार एमपीएससीचा ते अभ्यास करत आहेत. त्यांच्यासाठी वाचनालय नाहीत, पुस्तकं नाहीत. आज तुम्ही बघत असाल की पुणे मुंबईच्या सारख्या ठिकाणी अद्ययावत वाचनालय आहेत. तशा प्रकारचे वाचनालय आम्ही आमच्या प्रभागामध्ये निर्माण करू आणि विद्यार्थ्यांसाठी आम्ही सुद्धा चांगल्या प्रकारे प्रयत्न करू. बाकी मग आरोग्याचा प्रश्न आहे. सुदृढ आरोग्यासाठी आम्ही या ठिकाणी हेल्थ क्लब सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत की लोकांनी आपलं आरोग्य कसं सुधारलं पाहिजे, सुदृढ राहिलं पाहिजे. जर आरोग्य चांगलं असेल तर आपण चांगल्या प्रकारे काम करू शकतो. आणि शेवटला आम्ही प्रभागातील लाईट, रस्ते, नाली ह्याच्यासाठी जे निधी लागते ते आम्ही सामाजिक काम करत असताना आम्ही त्याच्यातून आम्हाला निधी घेऊ शकत नाही. ज्या प्रकारे अण्णा हजारेंनी राईट टू इन्फॉर्मेशन कायदा करत असताना त्यांनी सांगितलं की जब तक हाउस में अपना कोई नहीं जाएगा तब तक अपना कायदा पास नहीं होगा. तसं महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार जोपर्यंत निवडून जाणार नाहीत तोपर्यंत त्यांना निधी मिळणार नाही आणि तोपर्यंत त्यांचा विकास होणार नाही. विकासाचा एकच वादा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. आमचे नेते प्रताप पाटील चिखलीकर साहेब असतील, आदरणीय माजी मंत्री, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर साहेब असतील व आमचे शहराध्यक्ष ओमप्रकाश पोकरणार साहेब असतील, यांच्याशी आम्ही बैठक घेतली आणि त्यांना सांगितलं की प्रभाग क्रमांक 3 मध्ये आम्ही नवीन उमेदवार देत आहोत आणि विकास करायचा आहे. कुठलाही उमेदवार, आता तुम्ही एक प्रश्न विचारला की लोकांनी जर तुम्हाला फोन केला तर तुम्ही काय करणार? अहो, आम्हाला लोक फोन करण्याची आम्ही गरजच पडू देणार नाही, कारण आमचं जनता दरबारचं कार्यालय 24/7 मैत्री चौकामध्ये उघडं आहे. तिथं रजिस्टर ठेवलेलं आहे. आम्ही व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे आणि आमचा एकच उद्देश आहे की लोकांच्या समस्या त्यांनी व्हॉट्सअपवर टाकल्या की त्यांच्या सॉल्व्ह व्हाव्या. मिस्टर संतोष विठ्ठलराव कोकाटे हे प्रभाग 3चे उमेदवार आहेत आणि मी त्यांची पत्नी सौ वंदना संतोष कोकाटे त्यांचे एक प्रतिनिधी म्हणून बोलत आहे. आणि हे जे आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उभा टाकलेला आहोत, तर विकास कामांचा अजेंडा समोर घेऊन उभा टाकलेला आहोत. जे ह्या प्रभागामध्ये रस्त्यांचे, नाल्यांचे जे प्रॉब्लेम आहेत, लाईटचे प्रॉब्लेम आहेत, शिशी रस्त्यांचे प्रॉब्लेम आहेत, तर हे सर्व काही दूरदृष्टी आणि पारदर्शकता डोळ्यासमोर ठेवून आम्ही ह्या प्रभाग क्रमांक 3 मधून चे उमेदवार हे संतोष कोकाटे इलेक्शन लढवत आहेत. तर आमचा अजेंडा असा असेल की जनतेने जर आम्हाला भरघोष मताने विजयी केलं तर पहिलं आमचं काम विकास कामाकडे आमचं लक्ष जाईल. आणि हे जे प्रभागामध्ये फिरत असताना नाल्यांचे प्रॉब्लेम वगैरे हे असं जे जनता सांगत आहे आम्हाला की ताई तुम्ही 5 वर्षानंतर वगैरे येता आणि नंतर मग ते काम काही नंतर करतच नाही, तुम्ही बोलता तसे. तर आम्ही असं सांगतो की जे बोलतो ते आम्ही करतो, आमचं काम बोलते. आणि आमचे पक्षाचे अजितदादा हे दूरदृष्टी आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विचारवंतांचा पक्ष आहे. तर त्यामुळं तुम्ही जनतेने आमच्याकडे येऊन तुमच्या हक्काचे कामं तुम्ही करून घेऊ शकता. नाल्या असतील, रस्ते असतील, ड्रेनेज लाईन असेल, तर ते आम्ही करून देऊ तुम्हाला. आणि सर्वसामान्य उमेदवार म्हणून आम्ही समोर आलेलो आहोत. तर तुम्ही आम्हाला प्रचंड मताने विजयी करा, घड्याळ निशाणीला मतदान करून. आणि तुमचे आशीर्वाद आमच्या डोक्यावर असू द्या, ही माझी कळकळीची विनंती आहे. आणि नम्रपणे तुम्हाला सांगते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4ही उमेदवार तुम्ही विजयी करा, विजयी करा, विजयी करा.